नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर होप करतो सगळ्यांनी दिवाळी एन्जॉय केली असेल आणि एन्जॉय केली असेल तर पुन्हा आपल्याला एकदा आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण एक्झामची डेट ही कुठल्याही क्षणी येऊ शकते। तर ज्यांचा अजूनही दिवाळी मोड ऍक्टिव्ह असेल तर त्यांनी आता एक्झाम मोड ऍक्टिव्हेट करायचा आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जी तुमची मागची एक्झाम झाली होती म्हणजे कधी तर 2022 साली, तर ह्या एक्झामच्या क्वेश्चन पेपरचा जो ओव्हरव्ह्यू आहे म्हणजेच एक्झाम क्वेश्चन पेपरची लेवल काय होती, सेक्शन वाइज कुठल्या कुठल्या टॉपिकवर त्यांनी क्वेश्चन हे विचारलेले होते, त्याचप्रमाणे जीके ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला कुठले कुठले प्रश्न हे विचारलेले होते। पुढे तुमच्यापैकी काही लोकांच्या काही क्वेरीज होत्या त्या सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर क्वेरी बद्दल बोलायचं गेलं तर एका विद्यार्थ्याने मला एक प्रश्न विचारला होता की सर 2022 चा जो पेपर झाला होता त्यामध्ये टाइम हे कंबाईन दिलं होतं, म्हणजे 2 तास जे दिले होते त्यामध्ये तुम्ही कुठलाही सेक्शन सॉल्व करू शकत होता। तर ह्या वेळेस काही चेंज आहे का? तर तुम्ही मागच्या वेळेची जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यामध्ये त्यांनी जे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी इथे मेन्शन केलेलं होतं की एकत्रित वेळ तुम्हाला 120 मिनिटं म्हणजे 2 तास ही दिली जाणार आहे। पण तुम्ही आताची जर ॲडव्हर्टाइजमेंट त्यांची बघाल तर त्यामध्ये त्यांनी 30 मिनिटं ही प्रत्येक सेक्शननुसार वेगवेगळी डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहेत। त्यामुळे मी अजूनही ह्याच मतावर ठाम आहे की तुम्हाला सेक्शन वाइज टाइम हे दिलं जाईल, पण ह्याबद्दल जी पण अपडेट असेल ती मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल। क्लियर आहे? आता बघूया आपण जो 2022 चा तुमचा क्वेश्चन पेपर झाला होता तर ह्या क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी लेवल काय होती आणि त्यावेळी विद्यार्थ्यांनी किती क्वेश्चन्स हे अटेम्प्ट केले होते। तर बघा, मी मागचा जो लेक्चर तुमचा घेतला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ही एक्झाम कशी क्रॅक करायची आहे, त्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुमची मराठी सेक्शन जो आहे, मराठी सेक्शन आणि इंग्लिश सेक्शन तो तुम्हाला इझी लेवलचा बघायला भेटेल आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं होतं। तर ज्यांनी तो अजून व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा। त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक ही दिलेली आहे, कारण मी त्या व्हिडिओमध्ये जे पण तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत त्याच टॉपिकवर मागे सुद्धा क्वेश्चन हे विचारलेले होते। तर बघा, हे 2 सेक्शन तुम्हाला इझी असणार आहेत। राहिले तुमचे 2 महत्त्वाचे सेक्शन म्हणजे कुठले तर जीके आणि जनरल ॲप्टिट्यूड। तर हे सेक्शन जे आहेत हे तुमचं रँकिंग हे डिसाइड करणार आहेत, म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल या एक्झाम मध्ये का नाही ते ह्या सेक्शनवर तुमचं ठरणार आहे। बाकी तुम्ही सेक्शन जर बघाल तर ते सुद्धा इझी टू मॉडरेट लेवलचे चालले होते, म्हणजे विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट सुद्धा 22 ते 23 व 21 ते 22 म्हणजे जवळपास 20 प्लस प्रश्न हे विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा अटेम्प्ट केलेले होते। आणि तुम्ही टोटल अटेम्प्ट बघाल विद्यार्थ्यांचा तर 87 ते 91 हा विद्यार्थ्यांचा टोटल अटेम्प्ट होता त्यावेळेचा। त्यामुळे ही एक्झाम जर तुम्हाला क्लिअर करायची असेल तर जास्तीत जास्त 2 हे सेक्शन तुम्ही व्यवस्थित तुम्हाला करायचे आहेत। क्लिअर आहे? आता बघूया मराठी सेक्शन मध्ये तुम्हाला काय काय विचारलेलं होतं। तर बघा, मी मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक उतारा येणार आहे ज्यावर तुम्हाला 4 ते 5 हे प्रश्न बघायला भेटतील। तर उतारा त्यांनी विचारलेला होता। त्यानंतर रिकामी जागा भरा ज्यावर सुद्धा 5 प्रश्न विचारलेले होते, हे सुद्धा इझी आहे। पुढे वाक्यातील त्रुटी, वाक्यातील पुनर्रचना म्हणजे सेंटेन्स अरेंजमेंट आणि तुमच्या एरर फाइंड आउट करायचं होतं तुम्हाला, ज्यावर सुद्धा जवळपास 4 अशा प्रकारे 8 प्रश्न हे विचारलेले होते। तर हे सुद्धा तुम्हाला इझीच विचारलेलं होतं। पुढे मी मागे सांगितल्याप्रमाणे वाक्यप्रचार व म्हणी हे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, ह्यावर सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले होते। त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द ह्यावर कमी प्रश्न विचारलेले होते, पण हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे जर तुमच्याकडे टाइम असेल तर। ठीक आहे, हे कोणाला सांगतोय मी, जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना। ठीक आहे, मराठी विद्यार्थ्यांना किंवा मराठी माध्यमातून जे विद्यार्थी येतात त्यांसाठी हे सोपंच आहे। क्लिअर आहे? त्यानंतर काळ, लिंग ह्या प्रकारचे सोपे प्रश्न तुम्हाला विचारलेले होते। तुम्हाला बघा, इथे कुठेही मी मागे सांगितल्याप्रमाणे समास, प्रयोग, अलंकार ह्या मराठी व्याकरणवर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न हा इथे नव्हता आणि हे मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। क्लिअर आहे? तर मी तुमच्याकडनं हा 25 पैकी 25 मार्क ह्याच्यामधनं एक्सपेक्ट करतोय, कोणीही इथे मार्क सोडायचा नाही। पुढे आता इंग्लिश सेक्शन बघूया। तर बघा, इंग्लिश सेक्शन मध्ये सुद्धा मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे पॅराग्राफ विचारला होता। त्यानंतर पार्ट ऑफ अ स्पीच म्हणजे एक स्पीचचे पार्ट दिलेले होते ते तुम्हाला अरेंज करायचे होते किंवा त्याचा योग्य क्रम हा तुम्हाला सांगायचा होता। ठीक आहे, ह्यावर सुद्धा 5 प्रश्न आले होते, हे सुद्धा इझी होतं। पुढे सेंटेन्स अरेंजमेंट, एरर डिटेक्शन हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे मागच्या ह्याच्यामध्ये। त्यानंतर सिंग्युलर प्लुरल फॉर्म म्हणजेच एक वचन अनेक वचन ह्यावर सुद्धा तुम्हाला 4 प्रश्न बघायला भेटले, तर हे सुद्धा इझी लेवलचेच होते। ठीक आहे, ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही। पुढे इनकरेक्ट स्पेलिंग ह्यावर सुद्धा तुम्हाला 4 प्रश्न बघायला भेटले, तर हे सगळे टॉपिक मी ऑलरेडी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत।
पुढे फिल इन द ब्लँक्स आर्टिकल्स म्हणजे ए एन द, ह्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न होता. तर अशा प्रकारे ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेलात तर हे 25 मार्क सुद्धा तुमच्यासाठी इझीच होते आणि मी येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा तुमचे हे 25 मार्क तुमच्याकडनं एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे, कोणीही मार्क सोडायचा नाही. आता पुढचा सेक्शन बघूया जनरल ॲप्टिट्यूड. पण त्याआधी जर तुम्हाला ह्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहेत तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. प्लस त्यासोबतच मी तुम्हाला 100+ वेगवेगळ्या TCS एक्झामचे क्वेश्चन पेपर ह्यासोबतच फ्री देणार आहे जे की तुमच्या नॉन टेक सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. म्हणजे तुमचा जो नॉन टेक सेक्शन आहे त्याचा तुम्ही ह्याच्यामधनं सराव करू शकता. तर हे सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देणार आहे. पुढे तुमच्यापैकी जर कोणाला मराठी व्याकरणसाठी नोट्स हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे जी तुम्हाला 99 रुपीजमध्ये भेटेल. त्यानंतर तुमच्यापैकी कोणी ठाणे महानगरपालिका एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल आणि त्यामध्ये MPW ह्या पोस्टसाठी जर तुम्हाला माझ्या टेक्निकलच्या नोट्स हव्या असतील तर त्या सुद्धा अवेलेबल आहेत. तर त्याचं प्राइस स्ट्रक्चर तुम्ही इथे बघू शकता. तर आता ह्या करंट अफेअरच्या किंवा मराठी व्याकरणच्या नोट्स तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या आहेत तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला मला पेमेंट करायचं आहे आणि त्या पेमेंटच्या ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट जो असेल तो मला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तो व्हेरीफाय करून तुम्हाला व्हॉट्सअपवरच PDF रूपामध्ये नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल. आता एक महत्त्वाची सूचना, माझी जी करंट अफेअरची 151 रुपीची नोट्स आहे तिच्यावर प्लीज कोणीही डिस्काउंट मागायचं नाहीये कारण हिची प्राइस ही 151 रुपीज फिक्स आहे. क्लिअर आहे. जर तुमच्यापैकी कोणाला हवी असेल तर मागवू शकता, अदरवाईज तुम्हाला जिथे कुठे भेटत असेल तिथून तुम्ही ती घेऊ शकता. तर चला पुढे कंटिन्यू करूया. आता पुढे कंटिन्यू करण्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय ह्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजेच तुम्हाला 100 पैकी 100 हे पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन हे अटेम्प्ट करायचे आहेत. कोणीही क्वेश्चन हा स्किप करायचा नाही. ठीक आहे, ह्याबद्दल काही अपडेट असेल तर मी नक्कीच तुम्हाला देईल. पण आताच्या घडीला सांगतो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. तर आता बघूया आपण जनरल ॲप्टिट्यूड सेक्शन ज्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघाल तर मी मागच्या लेक्चरमध्ये जे पण टॉपिक तुम्हाला अरिथमॅटिकचे डिस्कस केलेले आहेत त्यावर क्वेश्चन हे विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे मी जे मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर बघा, सिम्प्लिफिकेशनवर त्यांनी 5 प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर मिसिंग नंबर सिरीज ह्यावर प्रश्न विचारलेला होता. अल्फाबेटिकल सिरीज ह्यावर प्रश्न 3 विचारलेले होते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल नंबर सिरीज हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर एव्हरेज महत्त्वाचा सेक्शन आहे त्यावर प्रश्न विचारलेला होता. एजवर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. ॲलिगेशन मिक्सचर सुद्धा सांगितलेलं होतं. पुढे पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, रेशिओ अँड प्रपोर्शन ह्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी दुसरं एक सांगितलेलं आहे टाइम, स्पीड अँड डिस्टन्स आणि टाइम अँड वर्क हे 2 सुद्धा तुम्हाला टॉपिक करायचे आहेत. जे पण टॉपिक आहेत ते मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी. आता हा टॉपिक कशाशी रिलेटेड आहे तर हा टॉपिक पर्सेंटेजशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर ह्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. पुढे रिझनिंगमध्ये डायरेक्शनवर प्रश्न आलेला होता. पझलवर प्रश्न विचारलेला होता. पझलवर जवळपास 5 प्रश्न विचारलेले आहेत. तर पझल तुम्ही व्यवस्थित करायचे आहे. ठीक आहे, डायरेक्शन पण करायचं आहे आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं सिटिंग अरेंजमेंट सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर बाकीचे जे टॉपिक्स आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत. क्लिअर आहे. आता बघूया तुमचा GK सेक्शन. ठीक आहे, GK सेक्शनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये तर करंट अफेअर्स हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा सेक्शन आहे. करंट अफेअर्सवर जवळपास तुम्हाला 7 नाही इथे 7 विचारले होते पण मी तुम्हाला किती सांगितलेले आहेत तर 13 ते 14 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कारण ज्यांनी ओव्हरव्ह्यू दिलेला आहे स्टॅटिक जीकेचा तर स्टॅटिक जीकेचे प्रश्न हे त्यांनी जास्त सांगितलेले आहेत. स्टॅटिक जीकेचे तुम्हाला सुद्धा 5 ते 6 प्रश्न बघायला भेटतील. पण महत्त्वाचा सेक्शन तुमचा करंट अफेअर्स सेक्शन आहे. ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी कुठले करंट अफेअर्स करायचे आहेत ते व्यवस्थित सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर आहे पॉलिटी. राज्यघटनेवर 2 प्रश्न विचारले होते. आता मी राज्यघटनेवर 2 लेक्चर घेतलेले आहेत ज्यामध्ये पहिला लेक्चर आहे बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि दुसरा लेक्चर आहे तो महत्त्वाचे आर्टिकल्स. ठीक आहे, आर्टिकल्सवर प्रश्न हे विचारले जातात त्यामुळे हे लेक्चर हे कोणी बघायला विसरू नये. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी जवळपास सगळं क्लिअर केलेलं आहे. पुढचा आहे तो जॉग्राफी. आता जॉग्राफीवर काय काय विचारलं जाईल बाउंड्रीज वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जॉग्राफीवर जवळपास 4 प्रश्न हे विचारले गेले होते. ठीक आहे, तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा आहे हिस्ट्री. आता हिस्ट्रीचे त्यांनी 5 प्रश्न सांगितलेले आहेत तरी पण मी एक्सपेक्ट करतोय की 3 ते 4 इतकेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर हिस्ट्री सुद्धा सगळ्यांनी करायचं आहे. हिस्ट्रीमध्ये काय काय करायचं आहे कुठले कुठले टॉपिक करायचे आहे तर महाराष्ट्रातील समाजसुधारक तर करायचंच आहे. त्यासोबतच तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर कल्चरमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर जी मेडिव्हल हिस्ट्री होती मुघलांचा काळ होता
ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त वाचायचं आहे. मुघलांवर प्रश्न हे जास्त विचारले जातात कारण हा IBPS चा आवडता टॉपिक आहे. ठीक आहे, तर ह्याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. तर आता कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत ते आपण बघूया. तर बघा, मी मागच्या लेक्चरमध्ये सांगायचं राहून गेलं, तुम्हाला 10th पर्यंत जे सायन्स असते, जनरल सायन्स, हे सुद्धा करायचं आहे. ह्यावर सुद्धा तुम्हाला 3 ते 4 हे प्रश्न बघायला भेटतील. पण माझं एक सजेशन असेल, हे जास्त काही वाचत बसू नका कारण क्वेश्चन हे फार इझी असतात. ज्यांना सायन्स हे थोडं जरी माहिती असेल त्यांना काही वाचण्याची गरज नाही. तुम्ही इकडे क्वेश्चन बघाल तर खूप इझी लेवलचे प्रश्न हे विचारले गेले आहेत कारण ते तुम्हाला फक्त 10th लेवलचेच येतात. क्लिअर आहे. त्यानंतर अवॉर्ड्सवर प्रश्न विचारले होते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, अवॉर्ड्सवर प्रश्न विचारले जातात. IBPS चा आवडता टॉपिक आहे अवॉर्ड्स आणि स्पोर्ट्स. ठीक आहे, स्पोर्ट्सवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर स्टॅटिक मध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरीज, डान्सेस, ओल्ड मॉन्युमेंट्स, तर हे सगळ्यांनी वाचून जायचं आहे. ठीक आहे, मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला बघा पॉलिटीवर काय प्रश्न विचारला होता की कलम 21A कशाशी संबंधित आहे. तर ह्या रिलेटेड एक प्रश्न होता. तर कलम तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, ज्यांना हे डिफिकल्ट जाते त्यांनी माझे ते व्हिडिओ बघा. ठीक आहे, पॉलिटीचे त्याच्यामध्ये मी दोन्ही लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. ठीक आहे, कलम आणि तुमचं बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर रिव्हरवर एक प्रश्न होता की कुठली नदी उत्तराखंडमधनं वाहत नाही. आता हा डिफिकल्ट प्रश्न आहे कारण रिव्हर आणि माउंटेन रिलेटेड जे प्रश्न असतात ते थोडेसे डिफिकल्ट असतात. त्यातल्या त्यात रिव्हरचे प्रश्न जे असतात त्यामध्ये विद्यार्थी हे कन्फ्यूज होतात. तर हा रिव्हरचा टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल तर मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे स्टॅटिक GK ची. त्याच्यामध्ये एकच व्हिडिओ आहे जो की रिव्हरवर आहे, भारतातील नद्या व महाराष्ट्रातील नद्या. ठीक आहे, त्यामध्ये मी इन डिटेलमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील अशा भाषेमध्ये सगळ्या रिव्हर्स ह्या कव्हर केलेल्या आहेत. तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तो नक्की बघा, तुम्हाला नक्कीच फायद्याचा आहे. त्यानंतर हे काही जनरल सायन्सचे क्वेश्चन्स आहेत, हे सुद्धा तुम्ही जनरल सायन्समध्ये इझिली अटेम्प्ट करू शकतात कारण क्वेश्चन काही डिफिकल्ट नाहीत. पुढचं विचारलं होतं त्यांनी शहाजहानच्या वडिलांचं नाव काय. ठीक आहे, आता ज्यांनी मुघल हिस्ट्री व्यवस्थित वाचली असेल त्यांना हे व्यवस्थित येईल. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, मेडिवल हिस्ट्री मुघलांच्या रिलेटेड सगळे व्यवस्थित वाचा. त्यांची मॉन्युमेंट्स वगैरे ते सगळं तुम्हाला माहित पाहिजे की हे मॉन्युमेंट्स कोणी बांधलं किंवा कोणाच्या काळात हे मॉन्युमेंट्स बांधलं गेलं. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. पुढे आता मी दुसऱ्या एका क्वेश्चन पेपरचा ओव्हरव्ह्यू देतो जो की एका विद्यार्थ्यांनी शॉर्टमध्ये पाठवला होता. तर बघा, इथे सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पॅसेज, एरर, फिल इन द ब्लँक्स, मिसस्पेल्ड वर्ड हे त्यांनी टॉपिक सांगितलेले आहेत. तर ह्याच्यावर प्रश्न हे विचारले जातील. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर मराठीमध्ये पण बघा उतारा, सेंटेन्स अरेंजमेंट, सेंटेन्स एरर. ठीक आहे, आणि नंतर एक वचन, अनेक वचन, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, तर हे ऑलरेडी टॉपिक तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि हे दोन्ही सेक्शन हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच इझी येणार आहेत. त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग सेक्शनमध्ये बघा पझल, ट्रेन, बोट, प्रॉफिट अँड लॉस, अल्फाबेटिकल सिरीज, डायरेक्शन, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, एज कॅल्क्युलेशन ह्या टॉपिकवर प्रश्न हे विचारलेले होते. तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये जे पण टॉपिक सांगितलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. कोणीही इथे मार्क्स घालवू नका. फक्त एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्हाला इथे 30 मिनिटं असतील तर ही 30 मिनिटं तुम्हाला ह्या सेक्शनसाठी कमी पडणार आहेत. त्यामुळे ह्या सेक्शनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल तितकी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर तुमच्यापैकी जर हे टॉपिक तुम्हाला माझ्याकडनं शिकायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, मी त्या टॉपिकवर नक्कीच व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, त्यानंतर हे काही आहेत तुमचे GK वरचे प्रश्न ज्यामध्ये करंट अफेअर्सवर प्रश्न विचारलेले आहेत, स्टॅटिकवर प्रश्न विचारलेले आहेत, जॉग्राफीवर प्रश्न विचारलेले आहेत, हिस्ट्रीवर प्रश्न विचारलेले आहेत. तर हे महत्त्वाचे सेक्शन हे तुम्हाला करायचे आहेत. तर इथे बघा डान्स टाईप विचारलेला होता, पुढे बाउंड्री विचारलेली होती, त्यानंतर करंट मधला IPLचा स्पोर्ट्सवरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, पुढे वर्ल्ड कप रिलेटेड एक स्टॅटिकवरचा प्रश्न होता, त्यानंतर जनरल सायन्सवरचा एक सिंपल प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. तर हा सेक्शन सुद्धा तुम्हाला करायचा आहे जनरल सायन्स. त्यानंतर झारखंडची कॅपिटल तुम्हाला विचारलेली होती. पण आता बघा, आता तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न हे इझी लेवलचे विचारले जाणार नाहीत कारण 2022 आणि 2025 ह्या 3 वर्षामध्ये IBPS असून दे किंवा TCS असून दे ह्यांच्या प्रश्नांची जी लेवल आहे ती थोडीशी वाढलेली आहे. त्यामुळे अशा इझी लेवलचे प्रश्न हे तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. क्लिअर आहे, त्यामुळे जे पण स्टॅटिक वाचाल ते थोडं डीप मध्ये वाचा. पुढे अवॉर्डवर प्रश्न विचारला होता, हा सुद्धा करंट मधला प्रश्न आहे. त्यानंतर रिव्हरवर प्रश्न विचारला होता, पुढे टायगर रिझर्ववर प्रश्न विचारला होता. आता तुम्हाला टायगर रिझर्व, वाईल्ड लाईफ सँच्युरी, नॅशनल पार्क हे सगळं करायचं आहे. पुढे इतिहासावर तुम्हाला बघा भारत छोडो आंदोलनावर एक प्रश्न होता,
त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजवर एक प्रश्न होता, त्याची स्थापना विचारली होती, जो की प्रश्न महाराष्ट्रातील समाज सुधारक ह्या टॉपिकच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, तर ह्या टॉपिकवर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये मी सगळे महाराष्ट्रातील समाज सुधारक कव्हर केलेले आहेत. तर ज्यांनी बघितला नसेल तर त्यांनी नक्की बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे करंट आणि स्टॅटिकवर जास्त प्रश्न आलेले आहेत. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि करंटचा मॅक्झिमम अभ्यास करायचा आहे, कारण IBPS जो आताचा पॅटर्न आहे त्यामध्ये IBPS मोस्टली करंटवर फोकस करते. ठीक आहे, तर चला, होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता दिवाळीची सुट्टी संपलेली आहे आणि मी मॅक्झिमम तुमच्या एक्झाम रिलेटेड व्हिडिओज हे आणणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि एक्झामच्या नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला, थँक्यू.